महत्त्वाची बातमी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात जीबीएस आजारानं थैमात घातलेला आहे आणि नेमका हा आजार कशामुळे होतोय या संदर्भात अनेक चर्चा सुद्धा उठतायत। त्यातच अजित पवारांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। जीबीएस आजार पाण्यामुळे नाहीये तर चक्क चिकन खाल्ल्यामुळे होतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा दावा केलाय। कच्चं चिकन खाल्ल्यानं जीबीएस आजार होतो असं अजित पवार म्हणाले। आणि आपण पाहतो या आजारामुळे अनेक मृत्यू सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत आणि त्यातच उपमुख्यमंत्र्यांचा हा दावा। वाचल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा, त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही। फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये। कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आपण। डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत। अविनाश सर, आपण पाहतोय की गेल्या कित्येक दिवसांपासून हा जीबीएस आजार आहे त्याने थैमान घेतलेला आहे, मात्र अनेक त्याच्यामध्ये निष्कर्ष काढले गेले, याचा तपास सुद्धा सुरू आहे। पाण्यानं होतो असं सुद्धा बोललं जात आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता एक अजबच वादा केलेला आहे। चक्क चिकन कच्चं खाल्ल्यामुळे हा आजार होतो असं त्यांनी म्हटलंय। किती तथ्य आहे यात? आपण याबद्दल याच्यामधलं वैद्यकीय सत्य जे आहे त्याबद्दल बोलूया। जीबीएस हा आजार पाण्यामुळे होतो किंवा चिकन खाल्ल्यामुळे होतो किंवा उघड्यावरचं अन्न खाल्ल्यामुळे होतो, हे अर्ध सत्य आहे। एक लक्षात घ्या, चिकन असो, पाणी असो किंवा कुठलेही अन्नपदार्थ असतं, त्याच्यामध्ये हा जो कॅम्पलोबॅक्टर जेजुनी हा विषाणू हा जीवाणू जो त्याच्यामध्ये असेल आणि तर त्यामुळं तो खाल्ल्यामुळं 100पैकी ज्या लोकांना जुलाब होतात, उलट्या होतात किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस होतो, हा आजार बरा झाल्यानंतर अशा 100 लोकांमधल्या 1-2 लोकांना जीबीएस होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं कोंबडी खाल्ली किंवा पाणी पिल्याने हा होतोच असं नाही, ती होण्याची शक्यता असते। दुसरी गोष्ट अशी की हा जो दावा आहे की चिकन खाल्ल्यामुळे होतो आणि कच्चं चिकन खाल्ल्यामुळे होतो, साधारणपणे आपण ज्यावेळेला घरी खातो किंवा चांगल्या ठिकाणी खातो त्यावेळेला ते शिजवलेलंच मांस खाल्लं जातं। पूर्ण शिजवल्यानंतरच हे मांस हे केलं जातं। कदाचित काही ठिकाणी असं कच्चं खाण्याची सवय असेल तर ती टाळावी, कारण ज्या वेळेला हा जो विषाणू आहे, हा जीवाणू किंवा हे विषाणू जे कारणीभूत आहेत, हे 100 डिग्री हे जे टेम्परेचर असतं तिथपर्यंत आपण ज्यावेळेला शिजवतो त्यावेळेला ते 100 किंवा कधी कधी त्याही पेक्षा जास्त जातं। वाफेवर शिजवलं तर 650 डिग्री पर्यंत सुद्धा त्याचं टेम्परेचर असतं। त्याच्यामुळे हे 40-50 डिग्री पर्यंत हे विषाणू जीवाणू नष्ट होतात। त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं हे शिजवलेलं अन्न खावं, हाच त्याच्यातला मतितार्थ घ्यावा। मग ते चिकन असो, मांस असो किंवा शाकाहार असो किंवा पाणी असो, उकळून गाळून घेतलेलं पाणी आणि शिजवलेलं अन्न हेच खावं। अमुकच खाल्ल्याने हे होतं असं नाही। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की अशा प्रकारे इन्फेक्टेड किंवा अशा प्रकारे संसर्ग झालेले कोंबड्या आपल्याकडे आहेत अशा प्रकारचा कुठलाही पुरावा अजूनही तसा सिद्ध झालेला नाही किंवा आरोग्य खात्याने तसा प्रसिद्ध केलेला नाही। त्याच्यामुळं या विधानाला आपण पूर्णपणे विचार करूनच ध्यानात घ्यावं। अन्न शिजवलेलं खावं। अच्छा, पण डॉक्टर आपण पाहतोय बऱ्याच दिवसांपासून या रुग्णांची संख्या वाढतीये, मृत्यूंचा आकडा सुद्धा वाढतोय आणि त्यामुळे आपल्या सामान्य नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण सुद्धा हल्ली पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर जनरली काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे डेली बेसिसवर? नाही, आता हे मुख्य सत्य हे लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारचं दूषित अन्न घेऊ नका। अर्थात चुकून जर तुम्ही खाल्लं, कित्येकदा काही लोकांची मजबुरी असते, काही बाहेरचे लोक राहत असतात त्यामुळे त्यांना ते खावं लागतं, तर अशा वेळेला तुम्हाला ते खाण्यात आलं की लगेच तुम्हाला जीबीएस होईल असं नाही। यामध्ये तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला उलट्या जुलाब होतील आणि त्यानंतर काही दिवसांनी 15-20 दिवसांनी तुम्हाला होऊ शकणार असेल तर जीबीएस होऊ शकतो। परंतु प्रत्येक वेळेला याचा डायरेक्ट रिलेशन नाहीये। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की लोकांनी हीच काळजी घ्यावी की स्वच्छ पाणी वापरावं, उकळून गार केलेलं पाणी वापरावं आणि ताजं शिजवलेलं अन्न खावं। आणि एवढं करून सुद्धा उलट्या जुलाब झाल्यानंतर जर तुम्हाला काही पायांमध्ये अशक्तपणा किंवा खूप मुंग्या येणं किंवा चक्कर येणं अशा प्रकारचे त्रास जाणवले
तर मात्र त्वरित चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा चांगल्या तज्ज्ञांकडे तुम्ही आपली तब्येत दाखवून घ्यावी. निश्चित. नाही, बरोबर आहे. काळजी घेणं अगदीच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, धन्यवाद. तुम्ही सविस्तर पुढारी न्यूजशी बोललात त्यासाठी.